जगत जगत पिता त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय परम पूज्य शतस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली सुक्षेत्राधिपती श्री शिवलिंगेश्वर भगवान आजच्या हा गुरुपौर्णिमेच्या निमित्त उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो आजच्या हा मंगलमय प्रसंगी प्रतिवर्ष अनेक भाविक या कार्यक्रमाच्या अंतर्गत तन मन धन सेवा या ठिकाणी करत आलेले आहेत व तसेच काही मेंबर
या गुरुपौर्णिमा उत्सव समिती या ठिकाणी नेमून त्या अंतर्गत प्रतिवर्ष गुरुमाऊलीवरती वज्र न ठेवता प्रत्येक जो कार्याचा जो हातभार या गुरुपौर्णिमेच्या उत्सव समिती या ठिकाणी करत आहेत। कोणाचा नाव न घेता या बाजू एक बोर्ड तुम्हाला दिसते, एवढ्या लोकांनी या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती आहे। तर या कार्यक्रमाच्या सेवा करणारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी आम्ही ऐकतो। काही व्यवहाराच्या दृष्टीने तो पैसा जमा झालेले, काही भक्त निमित्त लावून पैसा त्यांना लागतो या न लागतो आम्हाला माहिती नाही, तरी सुद्धा त्या पैशाचा जो इंटरेस्ट प्रतिवर्ष देण्याचा जो संकल्प एक भक्तांनी या ठिकाणी केलेले आहे। तर त्यांच्या या माध्यमातून भरपूर या ठिकाणी सेवा लाभत आहे। प्रतिवर्ष मेंबर वाढत आहे। कोणाला काही मेंबर व्हायचं असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना भेटायचं आणि त्या मेंबर मध्ये सहभागी व्हायचं व तसेच प्रतिवर्ष या गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून पंचयप्पा स्वामी कोटेकल्लूर यांनी आपल्या कलशारोहणामध्ये सुद्धा त्यांच्या सहयोगी आपल्याला लाभलेले आहे। प्रतिवर्ष अन्नदानासाठी कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे 15 दिवसाच्या नंतर आमचा अनुष्ठान कपिलाधाराच्या ठिकाणी प्रतिवर्ष होत असते। दर दिवस मृष्टान्न भोजन असतो, एक दिवस लाडू, एक दिवस बालुशाही, एक दिवस मैसूर पाक आणि चपाती, जे असं एक एक वेगळं वेगळं प्रकारचा प्रसाद प्रति दिवस त्या ठिकाणी होत असते। तर त्या कार्यक्रमामध्ये सहयोग देणारे अनेक भाविक भक्त आहेत। कोणाला अन्नदान करायचं असेल तर त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही दिवस तुम्ही येऊ शकता। प्रतिपदापासून म्हणजे 5 तारीख पासून शिवरात्री पर्यंत आपला अनुष्ठान त्या ठिकाणी असतो। तर प्रतिवर्ष पंचयप्पा स्वामी एक दिवसाच्या प्रसादाची व्यवस्था प्रतिवर्ष करत आहे व तसेच महादप्पा बिरादार आलेत का गुळवाले नांदेड आहे का? हा, थोडं उभा का तुम्हाला बघू दे। तर या भक्तांनी प्रतिवर्ष 1 लोड तांदूळ नंबर 1 कपिलधारला पाठवले। ते कोणासमोर येणारा भक्त नाही, बसा येणारा भक्त नाही, आज आढळून पडले आम्हाला। दर्शनासाठी या म्हटलो, सतीपती दोघेही या ठिकाणी आलेले आहे। आम्हाला माहिती नसल्यासारखं, तर कितीही संकष्टाच्या काळामध्ये सुद्धा ते कधी सेवा विसरलेले नाही। प्रतिवर्षी 1 लारी देऊन आम्हाला पाठवून देतात आणि महिनाभर चालतो। तदनंतरी सुद्धा भरपूर त्यांच्या अन्नदान त्यांच्या नावाने या ठिकाणी कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी होत असते आणि त्या भक्तांना, त्या परिवारांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो व या प्रकारे गुप्त दान देणारे अनेक भाविक भक्त आहे। म्हणून त्या ठिकाणी भव्य वास्तू त्या ठिकाणी आपण उभा करू शकलो। तर यावर्षी VIP रूम म्हणजे एअर कंडिशन, म्हणजे काही लोक तिथं वरी एक हॉटेल आहे कन्हैया म्हणून, त्या कन्हैया हॉटेलमध्ये 1 दिवस झोपण्यासाठी 2000 रुपये लागतात। लक्षात आलं का नाही? 1 दिवस झोपायला फक्त 2000, फक्त झोपायला। आंघोळ झोपणं पिपणं सगळं होते, परंतु जेवण नाही। तर त्या प्रकारच्या सुविधा त्या कपिलाधार मध्ये आपल्या मठामध्ये VIP एअर कंडिशन रूम 8 त्या ठिकाणी आम्ही तयार करू लागलो। आता अजून 15 दिवसामध्ये ते तयार होतील, परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्यांना सगळ्यांसाठी ते रूम नाही। जो व्यक्ती 2000 नाही
1000 रुपये देतील त्या व्यक्तीला ते रूम मिळतील, नाहीतर नाही. नाहीतर कसं होईल माहितीये का, 1000 रुपये साफ करायला एक माणूस ठेवावा लागते तिथं. एवढं घाण करणारे लोक आहे. आम्ही तिथं आणलो, मुंबईहून आणलो ते संडास रूम 10. तर कुठं बसावं तेही संडास मग त्यांना माहिती नाही, काही वर बसावा की खाली बसावा. मला एक माणूस विचारले, आपण तुम्ही स्टँड ठेवल्या बसावं कसं, इंग्लिश आहे ते. तर म्हणजे हे शेतामध्ये घेऊन साफ करून आलेले लोक आहेत, त्यांना संडास रूम दिलं तर अवघड होईल, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आहे. तर ज्यांना रूम पाहिजे असेल तर साधा असेल तर त्यांना 500 रुपये ठेवले. सार्वजनिक तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी मला रूम द्या मला रूम द्या म्हटलं तर आम्हाला अवघड होऊन चालले. तर काही लोक एक रूम व्यवस्था करण्यासाठी 1 लाख 2 लाख रुपये दिलेले आहेत. ते बिचारे पूर्ण बाहेर होतात. लोगावचे काही भक्त आलेले या ठिकाणी, आपला पदयात्रा होतं, सगळं रूम पकडून घेतले. ज्यांना दिला नाही त्यांनाच पकडून गेले ते सापासारखं आहे ते लोक. लक्षात आलं का. ते मुंग्या काय करतात, वाळू तयार करते. कधीही रिकामा ते राहत नाही, परंतु आरामशीर नागोबा जाऊन आरामशीर झोपते. तसे काही लोक आहेत नागोबा सारखं. तर भयंकर पाऊस पडला. आपले लोगावचे भक्त मंडळी ते रूम राहण्यासाठी ते केले होते व्यवस्था, परंतु भिजत भिजत ते बाहेर झोपले. नंतर मला कळालं ते भक्तांनी सेवा केले होते परंतु बाहेर झोपले. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी व्यवस्था गरज आहे. मग बाकीचे लोक कसं करावं, पैसा असलेले लोकांना रूम मिळते, पैसा नसलेल्या माणसाला कसं करावं. पैसा नसलेल्या माणसाला मोठा हाल बांधून ठेवतो. किती लोळायचं, रूम आला तर थोडा लोळता येते, हाल म्हटलं तर किती बी लोळता येते. आलं का लक्षात. म्हणून सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी आहे. तर सांगायचं तात्पर्य, सेवा करणाऱ्यांचा संख्या काही कमी नाही, भरपूर आहे. आपला या कार्यक्रम गुरुबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, 2 मिनिटासाठी तुम्हाला बोलतो. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी कलशारोहण झालेले होते. कलशारोहण झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कलशारोहणाच्या वेळेला गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने, महाराज या, गुरु महाराजांचे कृपा आशीर्वादाने ये अपना तेलंगाना से बहुत बड़ा महाराज है ना, बहुत लोग उनके पास आते हैं. तर हे हैदराबादचे शिवकांत स्वामीजी आहे. तर मोठा योगदान त्यांचे आपल्याला लाभतो. त्या काळामध्ये तुम्हाला सांगत होतो, कलशारोहणाच्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने कुठं उणीव झालेले नाही. तर तदनंतर ज्यावेळी आपल्याला जो सुविधा मिळाली, फार आनंदाचा गोष्ट आहे. कोणाच्या हाताने कळस चढलं तुम्हाला माहिती आहे. कोणाच्या हाताने चढलं, केदार जगद्गुरुवर्यांचा हाते कळस चढलं. अजून एक गुरु महाराज येणार होते. कोण, रंभापुरीचे. रंभा, आता तुम्हाला ते निरसन करतो. रंभापुरीचे जगद्गुरु येऊ शकलेले नाही. कोण आले, केदार जगद्गुरु. केदार जगद्गुरुचे हाताने कळस का चढलं प्रश्न पडला. परवा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळाले. कारण केदारेश्वराच्या ठिकाणी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली देह सोडले होते. गुरु महाराजांचं इच्छा होतं, शरीर माझं तिथं मी सोडलो, कळस मात्र तिथला जगद्गुरूचा हाताने त्या ठिकाणी. म्हणून
त्या ठिकाणी केदारेश्वरांच्या ठिकाणी गुरुमाऊली शरीर सोडल्यामुळं त्यांच्या हाते त्या ठिकाणी जगद्गुरु माऊलीच्या हाते त्या ठिकाणी कळस त्या ठिकाणी चाललेले आहे. कुठला तरी संबंध असल्याशिवाय हे सगळं योग जुळत नाही. तर आज आम्हाला वाटत होतं सकाळी अप्पा पाऊस भयानक पडलेले म्हणून 7-8 माणसं फोन केले होते. म्हणलो पाऊस पडला तर बी तुम्हाला तकलीफ, न पडलं तर बी तकलीफ. आलं का लक्षात? पाऊस येण्यासाठी काही भंडारा, पाऊस जावा दे म्हणून म्हणण्यासाठी भंडारा. आलं का? तर या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला आवड होते त्यावेळे देण्यासारखा देव आपल्याला या ठिकाणी बसलेले आहे. असो, वेळाचा अभाव या ठिकाणी मी जास्त काही सांगू शकत नाही. हे माऊलीचा आशीर्वादाने अनेक भाविक भक्त आमचा सेवा करत आहे. तर या ठिकाणी आता सरपंच साहेब सांगितल्याप्रमाणे 2-3 व्यक्तींचा आम्हाला फोन आला होता. आपा आम्हाला 1 करोड रुपये या ठिकाणी अनुदान सेवा करायचं आहे, एस्टिमेट तयार करा. आणि सुभाषरावजी साबणे साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितले 2 कोटीचा प्रस्ताव लवकरात लवकर तुम्ही एस्टिमेट करा आणि त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू असं म्हणून त्यांची सुद्धा त्या ठिकाणी फोन आलेले आहे. असो, ते येतील न येतील ते गोष्ट वेगळी, परंतु या ठिकाणी सेवा करणारे जे भक्त आहे प्रेमळ मनाने त्या ठिकाणी आमचा सेवा करत आहे म्हणून या ठिकाणी ते वैभव तुम्ही या ठिकाणी पाहू शकला. तर असो, तर जीवनात गुरु असणं कशासाठी हे तुमच्या लक्षात येणं जरुरी. गुरु कशा करता पाहिजे, गुरु कशासाठी करून घ्यावे. काही काही लोक गुरु करून घेतात, काही काही लोक अनुग्रह घेतात, कोणी कोणी दीक्षा घेतात आणि कोणी गुरु म्हणून मानून घेतात. तर गुरु का करून घ्यावे आणि गुरु कशासाठी पाहिजे, 1-2 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी निरसन करतो, नंतर विराम करतो. तर जन्म झाल्याबरोबर तुम्हाला कोण गुरु असते? जन्म झाल्याबरोबर आई तुमचं गुरु असते. कारण प्रत्येक गोष्टी लौकिक व्यवहार शिकविण्यासाठी आई उपदेश करत राहतात. नंतर तुमचं गुरु कोण असते? वडील तुमचं गुरु असते. नंतर आचार्य गुरु असतात. परंतु नंतर गुरुमाऊलीकडे तुम्ही येतात, ज्यावेळी तुम्हाला अनुभव येते, ज्ञान मिळते, त्यावेळे गुरुकडे तुम्ही येता, आम्हाला अनुग्रह द्या आपण तुम्ही म्हणता. ज्यावेळी अनुग्रह देऊन तुम्हाला आशीर्वाद देताना गुरुमाऊली काय सांगतात माहिती आहे का? गुरुमाऊली ओळख करून देतात. काय म्हणून? आई तुझं गुरु आहे म्हणून सांगण्यासाठी गुरु पाहिजे. हे सुद्धा आम्हाला माहित राहत नाही. म्हणून आईचं ओळख करून देणारे, वडिलाचं ओळख करून देणारे, जगाचं ओळख करून देणारे, या सगळ्या गोष्टी सोडून जगदीश्वराचं ओळख करून देणारे सद्गुरु माऊली आहे. एक छोटासा उदाहरण देतो, कारण पाऊस थांबू नये, आपल्या वाट बघत आहे. आपण लवकर संपवा, मी येणार आहे म्हणून मला देते. असो, तर एक सत्यवती माता फार सेवा करत होते शंभो भगवंताचा. शंभो भगवंताचा सेवा करत होते. शाळगावच्या माय ऐकलं का? लक्ष ठेवा सगळे. गुरु कशासाठी करून घ्यावे मी तुम्हाला सांगतो. शंभूची सेवा करायचं, परंतु शंभू कधी बोललेले नाही. पूजा पाठ जप तप दररोज 2-2 तास 3-3 तास त्या ठिकाणी पूजा करत राहायचे. तर एक दिवस यांच्या पूजाला प्रसन्न होऊन तर एक गुरु, फार भक्ती असणारे माय आहे, फार भक्ती असते, त्यांच्याजवळ भरपूर गडगंच संपत्ती आहे. म्हणजे
शृंगार करून घेऊन ते पूजा करत होते, देवाचा शृंगार करत होते. म्हणजे 1-2-3 किलो सोनं अंगावर घेऊन पूजा करायची. मला चांगला गुरु मिळू दे म्हणून त्या देवाला मागायचं, देवा एकदम मला चांगला उपदेश देणारा सद्गुरु माऊली, माझा भवबंधन दूर करणारे आणि तुझा साकार मध्ये तुझा दर्शन व्हावे असा दर्शन करून देणारे जे गुरु आहेत असला गुरु मला पाहिजे महादेवा असं म्हणून महादेवाला मागणी घालायचं. त्याचं सनग वगैरे बघून एकाच्या विचारधारा असं झाले, मी डुप्लिकेट गुरु व्हावं, डुप्लिकेट गुरु होऊन ह्याला उपदेश करा असा विचार करून गेला. कपडा बदलायला काय विचारलं, मोठी गोष्ट. विचार बदलायला वेळ लागते, कपडा बदलायला वेळ लागणार नाही, परंतु आतला विचार बदलण्यासाठी भरपूर आपल्याला वेळ लागतो. कपडा बदलला, आला पूजामध्ये मग्न होते. माय मी आलो म्हटलं, वळून बघितले, अरे गुरु महाराज आले. महाराज बरं झाला, पूजा पाठ माझा झाला होता, आता मला उपदेश करा म्हटलं. असं कसं उपदेश करता येते, असं जमणार नाही. मग कसं, या ठिकाणी उपदेश जमत नाही, एकांतवास मध्ये जंगलमध्ये तुला उपदेश करावा लागतो. बरं ठीक आहे, तसं येऊ नको, हे सगळं वगैरे सनगा वगैरे काढू नको म्हणले, तसंच ये म्हणले. काय ते हडप करायचं होतं ना त्याला. ठीक आहे माऊली म्हटलं, ह्यांच्या भावना होतं त्या प्रकारे गुरुमाऊली जर सोबत निघून गेले. तर हार लांब गेल्यावर एका झाडाला बांधून टाकला त्याला, बाईला सगळं सनगा काढून घेतलं. सांगितले मी येतो परतून, तोपर्यंत हे तुझा रस्सी कोणाला बी काढू द्यायचं नाही, तसंच राहायचं. ठीक आहे माऊली म्हटलं, पक्का बांधून ठेवले होते. तू गेला, निघून गेला तिकडच. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तिथं त्यांचे वडील परेशान, त्यांचा नवरा परेशान. कुठं गेले माझा बायको, कुठं गेले माझा मुलगी म्हणून मंदिराला आले, तर मंदिर मध्ये नाही. गेले कुठं, हुडकत गेले, जंगल मध्ये आढळले. कोण केले तुझा अवस्था हे? कोणीच केलं नाही. आमच्या गुरु महाराजांचा आदेश आहे, कोणी हात लावायचा नाही, रस्सी सोडायचं नाही. नवऱ्याला बी सांगितलं, त्याच्या वडिलाला सांगितलं, ते तुझं गुरु नवा, ते ठगणारे माणसं आहेत, असं का करलं, डोकं बिघडले का तुझं? नाही नाही म्हटलं, आमच्या गुरु महाराज येतो म्हटले, बंधन सोडतो म्हटले, बांधलेले सोडून देतो म्हटले. 2 दिवस झालं, 3 दिवस झाले उपास. त्यावेळी प्रश्न पडला शंभूला, असं कसं झाले? हे जा रे नंदी, जाऊन त्यांना सांगून टाक, त्याला मोकळा करून टाक. नंदी दर्शन दिले. माय मी दोरी सोड. नाही नाही नाही, गुरु महाराज येणार आहे, माझा बंधन सोडणार आहे, तुम्ही सोडू नका. नंदी तुमच्या दर्शन त्यांच्या गुरु महाराजामुळे तुझं दर्शन झाले नाही तर हो. माझा गुरुमाऊली भारी आहे, तुम्हाला माहित नाही म्हटलं. नंदीचं गोष्ट सुद्धा ऐकलेले नाही. नंतर साक्षात भगवान शंभो त्यांच्या समोर यावं लागलं. शंभो म्हणाले, ते तुझं गुरु खरं नाही, मी सोडतो. नाही 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 नाही, आमचा गुरु महाराज येणार आहे, त्यांच्याकडूनच माझा बंधन सोडणार आहे. मी साक्षात शंभू तुझा समोर उभा आहे. शंभू असलं तर असला, त्यांच्यामुळं तुझं दर्शन झालं. त्यांनी मला बांधला नसेल तर तुम्ही कशाला येत होते? नंदी कशाला येत होते? परिवार कशाला येत होते? त्यावेळे
शंभूला वाटला असा सुटका होणार नाही, त्या महाराजाला पकडून आणल्याशिवाय त्याचा सुटका होत नाही म्हणले. तर त्यावेळेस शोधून त्या महाराजाला पकडून आणले. वेश बदलला होता, परंतु त्याच्या भावनाला भंग होऊ नये म्हणून अजून वेश करायला लावले ते पलीकडीच. नंतर गुरु महाराजाचं वेश धारण करून त्या ठिकाणी यावं लागलं. नंतर स्वतः होऊन त्या ठिकाणी बंधन सोडावं लागलं. नंतर ते म्हणाले, माय तुझ्यामुळं शंभूचा दर्शन, नंदीचा दर्शन, तुमचा दर्शन माझा झाला, धन्य धन्य झालो म्हणून गुरुमाऊली सुद्धा त्या ठिकाणी. आता म्हणत होते गणपतरावजी, परश जे आहे परशुमणी फक्त सोना बनविते, परंतु परुषमणी बनविता येत नाही. परुष परुषासारखं कधी करता येत नाही. तसा गुरुपासून शिष्य, शिष्यापासून गुरु हे वेगळं रूप नसून एकच रूप आहे. म्हणून गुरु करून घेण्याकरता हे पूर्वजांनी अनुग्रह ठेवलेले आहे. म्हणून त्या मातांना, माता सत्यवतीला गुरुमाऊली कडूनच शंभूचं दर्शन आधी नमस्कार कोणाच करावे, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसाद शिवसांब भेटे. म्हणून सांबांचा भेट होण्यासाठी गुरु करणं अति गरज आहे. त्याकरता या गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुमाऊलीचा महा उपदेश प्रत्येकांच्या कानात पडणं फार गरजेचे आहे. तर प्रति दिवस दीक्षा अनुग्रह श्रावण मास मध्ये कपिलाधार सुक्षेत्र ठिकाणी होत असते. तर त्या ठिकाणी कोणाकोणाला अन्नदान करायचं असेल तर तुमच्या मनानं कधीही तुम्ही येऊ शकता, अन्नदान त्या ठिकाणी करू शकता. आणि लक्ष्मणरावजी भंडारे यांनी प्रतिदिवस अन्नदान करणाऱ्या भक्तांच्या नाव यादी अमृत कुंभ याच्यामध्ये आपण पाहू शकता. युट्यूब मध्ये बी येतं का? हा, युट्यूब मध्ये सुद्धा तुमचं नाव त्या ठिकाणी येऊ लागले. आतापर्यंत कोणी अन्नदान केलेले जे लोक आहे 11,000 दिलेले, कोणीचा आईचा स्मरणार्थ, कोणी वडिलाचा स्मरणार्थ, कोणी वाढदिवसाच्या निमित्त, कोणी कशा, कोणी कसं, या प्रकारे त्यांनी सेवा करू लागले. तर तुम्हाला सांगितलं होतं काही लोक माझ्या जवळ येऊन दारू सोडलेले दिवस म्हणून 11,000 रुपये दिले. त्याचा बी वाढदिवस आहे, दारू सोडलेले सुद्धा वाढदिवस आहे. लक्षात आलं का? म्हणून तसं काही दारू सोडणार असलं तर आमच्याजवळ फुकट सोडू नका, 11,000 रुपये देऊन दारू सोडा. म्हणजे तुम्हाला माहिती राहते की 11,000 रुपये गेले म्हणून भीतीनं दारू सुटका होईल. आलं का? असो, तर सांगायचं तात्पर्य त्या प्रकारचे सुद्धा सेवा करणारे काही भक्त आहे. तर अनेक भाविक भक्त त्या प्रकारचे सेवा केलेले आहेत. त्या ठिकाणी नागनाथरावजी मंगनाळे, मंगनाळी नागनाथरावजी अनेक परिवारांना त्या ठिकाणी आम्हाला या इथपर्यंत घेऊन येऊन त्या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. व तसेच डांबरगीत देऊन काही अंजिरेड्डी साहेब अनेक भक्तांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वादानं बराच दिवसाच्या नंतर त्यांच्या पोटी लेकरू होत असलेले आम्हाला आनंद वाटला. बराच दिवस त्यांनी या ठिकाणी हिंडलेले आहे. तर आज गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. अजून एकदा तुम्हाला कल्पना द्या म्हणून सांगितलेले आहेत. आपले बोरीकर किशनरावजी मुळे यांनी प्रतिवर्ष त्या ठिकाणी 1 महिना त्या ठिकाणी राहून 2 वेळ मरून जगलेले माणूस आहे. तर मी जगतो कशासाठी? गुरुमाऊलीच्या सेवेसाठीच जगतो म्हणून किशनराव मुळे यांनी सांगतात. त्या प्रकारे सेवा करणाऱ्या लोकांना सुद्धा वस्त्राचं अर्पण त्या ठिकाणी केलेले आहे. तर आम्हाला तर त्यांनी म्हटलं भारीचा भारी सोहळा आप्पा घेऊन ये म्हणून 14-15 हजार रुपये ऍडव्हान्स त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिलेले आहे. व तसेच 5 तारीखला आपला अनुष्ठान सुरुवात होणार आहे. अनुष्ठान म्हणजे माझं गुप्त अनुष्ठान नाही, मी आत बसून राहत नाही. 3 तास मी बाहेर येणार आहे.
सार्वजनिक पूजा करणार आहे. आपल्या समोर त्या ठिकाणी पूजा होतील, नंतर तीर्थप्रसाद तुम्हाला त्या ठिकाणी दर दिवस मिळतील. पण कोणता दिवस आम्ही यावा म्हणून तुम्हाला वाटत असेल, तुमचा सोयीनुसार तुम्ही यायचं पाहिजे. त्या ठिकाणी कुठलं वेळाचं बंधन नाही. सकाळी 9:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही राहणं गरजेचं. 9:30 ते 12:30 पर्यंत त्या ठिकाणी पूजा होत असते. त्या ठिकाणी कोणाचा मंगळ शांती, काळसर्प दोष शांती आणि कुजा दोष शांती, शुक्र शांती, जे नवग्रहाचा शांती तुम्हाला जे सांगितलेले आहे. नाशिकला आणि तिकडे सुब्रह्मण्य, कुक्के सुब्रह्मण्यमला तुम्हाला जायला बरेचसे पैसा लागणार आहे. मनमत माऊलीचा मुक्तिधामामध्ये गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं, त्या ठिकाणी काय काय आहे. कलियुगामध्ये कपिलाधार सुक्षेत्र काय आहे, कामधेनु कल्पवृक्ष. त्या ठिकाणी त्या कलियुगामध्ये तिथं कामधेनु बी आहे, कल्पवृक्ष बी आहे. कामधेनु कशासाठी, जे कामधेनु कल्पवृक्ष जे आपण मागतो त्या ठिकाणी ते मिळतो. म्हणून त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिला 4-5 लेकर माझ्या मांडीवर बसले, कोण होते हे. इथं गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना लेकर झालेले आहेत. ते उगं उचलून घेतलेले नाही, आपल्या जवळ आलेत म्हणून आम्ही उचलून घेतलो. लक्षात आलं का. दुसरं जवळ झालं तर उचलून घ्यायचं ताकद होत नाही. म्हणून आपला असेल तर आपण हात लावतो, दुसऱ्याला हात आम्ही कशाला लावू. म्हणून या ठिकाणी व तसेच आपले शाळगावचे कुठे गेले माहिती, शाळगावचे आहे का स्वामी, शाळगावचे स्वामीबाई इथं वाटामध्ये शेत आहे बघा. चिंचाचं झाड दिले होते आम्हाला, तोडून ठेवले होते, घेऊन जा आपण म्हटले होते. मग तो झाड आणताना ते माई म्हटले मला, आपण झाड घेऊन जा परंतु आम्हाला एक लेकरू देऊन टाकत. 3 काहीतरी मुली, ह्याला बी 3-4 मुलीच आहेत त्या स्वामीबाईला शाळगावचे, बरोबर आहे. इथं आहे की, हा इथं उभा टाका थोडे. हे जावई आहे, शाळगावचे जावई. यावर चौकनपल्ली बसा का, बरोबर चौकनपल्ली. त्या चौकनपल्ली हे जावई आहे, त्याला 4-5 मुली आहे आणि यांना बी मुली होते. म्हटलं आम्हाला एक मुलगा पाहिजे. ठीक आहे माझ्या तुला मुलगा होईल, गॅरंटी, बिलकुल गॅरंटी होईल. अचानक मी चौकनपल्लीला गेलो, आता थोडा घरला यावं लागतं. म्हटले कस काय, नाही फक्त 5 मिनिटासाठी, 5 मिनिटामध्ये तुम्हाला 5,000 रुपये द्यायचे. म्हणजे कस काय, काय झाले, काय नाही मुलगा झाले, तुमच्या आशीर्वादाने मुलगा झाले. तर त्या ठिकाणी काही पाऊस वगैरे पडत होतो की काही मला लक्षात नाही. चौकनपल्लीला गेले तेव्हा तर त्या ठिकाणी जाऊन इतका आनंद त्यांना वाटत होतं. तर आज त्या लेकराला सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. त्या प्रकारचे गुरुमाऊलीचा कृपा अनंत लोकांना या ठिकाणी कृपा वर्षावा झालेले आहे. आपल्या नीतिमत्ता व्यवस्थित ठेवा, कोणालाही दुःख होता कामा नये. तसं जीवन जगल्यानंतर आपलं जीवन सुधरा होईल. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपले तेलंगणा पोचापूर मंडळी तेलुगू मध्ये फार मंची पद्य या ठिकाणी काय म्हणतात तेलुगूला, पाठ చేశారు. మీకోసము సద్గురు బసవలింగ శివాచార్య గురుమౌళి ఆశీర్వాద నిరంतर ఉండాలనే ఆశీర్వాదం ఇచ్చేస్తాం. तर सगळ्यांचं हितचिंतन करून काही बोलायचं असून सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही, वेळाचा अभाव आहे. सगळे प्रसाद करून या गुरुपौर्णिमेच्या उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या दोघांचाही सत्कार या ठिकाणी करण्याचा सूचना या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहेत. कारण बोलण्यामध्ये आम्ही सगळं विसरून जातो म्हणून तुम्हाला सांगितलं. तर शिवरात्रीचे सुद्धा आपण कमिटी बनविलेली आहे, गुरुपौर्णिमा उत्सव समितीची कमिटी बनविलेली आहे, गणेश उत्सव समिती कमिटी बनविलेली आहे, दुर्गा उत्सव समिती कमिटी बनविलेली आहे. या प्रकारे यात्रा म्हणजे पदयात्रा कमिटी बनविलेली आहे. प्रत्येक कमिटीचे लोक या ठिकाणी
सेवा करत आहे। आजचा हे गुरुपौर्णिमेच्या उत्सव समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज सुवर्णदान आणि वस्त्रदान या कमिटीकडून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। बरेचशे लोकांना या ठिकाणी सेवा करण्याची इच्छा आहे, तर ज्यांना इच्छा असेल तर आपल्या कमिटीचे अध्यक्ष किंवा गणपतरावजी मोळे किंवा मांडे सर या भक्तांना बाजूला या ठिकाणी काउंटर ठेवलेले आहे। हे पैसा त्यांनी काय करणार आहे, फिक्स्ड डिपॉझिट ठेवणार आहे। ते डिपॉझिट कोणाला तर माध्यमातून त्यांना पैसा देणार आहे। इंटरेस्ट पासून या ठिकाणी सेवा या ठिकाणी होत आहे प्रतिवर्ष। तर कोणाकोणाला आता बघा आपले नळ्यागावचे स्वामीजी या ठिकाणी आले होते, त्यांनी म्हटलं अप्पा मी 20-21 हजार रुपये घेऊन आलो तिथं भक्तांकडून गोळा करून, म्हणजे कळस चढविण्यासाठी त्यांनी जमा करून ठेवले होते। आज मला ते 20,000 रुपये आणून या ठिकाणी दिलेले आहे। गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो। प्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतल्याशिवाय कोणी वापिस न जाता प्रसाद ग्रहण करून जावा। आज अंगरगाचे गुरु महाराज त्या भागामध्ये बरेचसे ठिकाणी त्यांनी पाहिलं, सुख शांती समाधान आनंद पवित्र प्रेम ज्ञान शक्ती ज्या ठिकाणी मला मिळेल त्या ठिकाणी मी अनुग्रह घेतो म्हणून ते शोधत होते। शोधता शोधता अनेक गुरुमाऊलीकडे त्यांना संतर साधून नंतर आमच्या सानिध्यात येऊन काही उपदेश घेऊन आमच्याकडून अनुग्रह घेतलं आणि नंतर त्या भागामध्ये त्या ठिकाणी अनेक भाविक भक्तांना मंगळवारच्या दिवशी लोकांना त्यांनी पाहत आहे। बरेचसे गुण त्या ठिकाणी येत आहे। त्या भागामध्ये एखादी तुम्हाला दाखवून घ्यायचं असेल तर अंदरगेकर महाराज यांच्याकडे तुम्ही जाऊन पंचांग ज्योतिष्य यंत्र तंत्र मंत्र सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा त्या ठिकाणी मिळते। आणि असा हा एक आचार विचार आहार व्यवहार शुद्धी असणारे जे गुरु महाराज या ठिकाणी आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे। त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो व शिवकांत स्वामी हैदराबाद त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो। तर या ठिकाणी मंगनाली जे पाटील यांच्याकडून काही लाखो रुपये त्या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी आपल्या तुलाभारामध्ये सहयोग दिलेले आहे, त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो। व तसेच आपले सुप्रिया सुळे सुप्रिया भुजनाळे नाही तरनाळे होय तुम्ही। सुप्रिया तरनाळे भुजनाळे यांनी आपल्या सेवा भरपूर केलेल्या आहेत। त्यांच्याबद्दल बोलत बसलं तर आम्हाला या ठिकाणी वेळ मिळत नाही। तर त्यांच्या कितीही सेवा गुरुमाऊलीला केलं तरी सुद्धा त्याला कमी वाटत आहे। असंच भरून भरून गुरुमाऊली त्यांना आशीर्वाद द्यावे, मंगल सांगण्याचे सर्व भक्तांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद जावा एवढा अपेक्षा व्यक्त करतो। व तसेच आताच्या आता या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्मामध्ये काम करत असलेले सदनी अधिकारी गिरगावकर साहेब आलेले आहेत, त्यांचं मी मठाच्या वतीने स्वागत करतो। माऊलीचा स्वागतासाठी गिरगावकर साहेब विनंती करतो। महाराष्ट्र राज्याचे क्लास 1 अधिकारी म्हणून काम करत असलेले मुंबईहून माऊलीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। प्रशासकीय सेवेमध्ये क्लास 1 अधिकारी गिरगावकर साहेब ज्यांनी महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक मामा आपल्याला विनंती करतो माऊलीच्या हस्ते स्वागत अधिकाऱ्यांचे उपाध्यक्ष आता समितीतर्फे या ठिकाणी सौ रघुनाथ जैनर श्री आणि सौ त्या दोघांनी या ठिकाणी समितीतर्फे त्या ठिकाणी या ठिकाणी आरती या ठिकाणी करते। तरी आता आपल्या या गुरुपौर्णिमा मंडळाचे अध्यक्ष श्री अशोकरावजी जाकणवाले यांचा सत्कार या ठिकाणी गुरुमाऊलीच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे। तसेच उपाध्यक्ष राजेंद्र देवकत्ते यांचाही सत्कार या ठिकाणी